Welcome student. In the 8th topic of the standard 6 today we are going to learn about the structure of the skin. This is the 4th part of the lesson. Okay, open your textbook page number 62. Okay, first of all you draw this diagram firstly and after that I will explain to you. Okay. Okay, so with which organs help us to sense whether something is hot or cold, rough or smooth, etc. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला गरम आहे किंवा थंड आहे, खरबरीत आहे किंवा गुळगुळीत आहे याची जाणीव आपल्याला कोणत्या अवयवामुळे होते, तर ते आहे आपली त्वचा. बरोबर आहे. तर बघा काय आहे, आपण ह्या त्वचा म्हणजे काय आहे बघा. The outermost covering of the body is called as a skin. The outermost covering of the skin of the body is called skin. स्किन म्हणजे काय, शरीरातील बाह्यतम आवरण याला त्वचा असं म्हटलं. बघा पुढे बघा. द स्किन इज अन इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. अंडरलाइन द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स दैट द स्किन इज अन इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग्स. द स्किन हॅज हेअर म्हणजे त्वचेवर काय असतात, केस असतात. There are nails on the skin at the tip of the finger and toes. म्हणजे काय, हाताच्या आणि पायाच्या टोकावरील त्वचेवर नखे असतात. The skin gives us a sense to touch. म्हणजे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. The skin is important sensory organ of the body. आणि त्वचा हे आपल्या शरीराचे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. ओके, आता त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ स्किन मध्ये ही आकृती तर आहेच आणि त्याच्याबरोबर त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. बघा. द स्ट्रक्चर ऑफ द स्किन. सी, ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ टू मेन लेयर्स. दॅट इज द आउटरमोस्ट लेयर इज कॉल्ड एज अ एपिडर्मिस अँड the layer below it is called as a dermis. Means upper layer of the skin is called as epidermis and below that a layer of dermis is present. Okay, below the dermis there is a network of blood vessels and the nerve. The subcutaneous layer under this network maintain the normal body temperature. The epidermis has a various layer. आता बघा काय काय म्हटलेलं आहे. डर्मिस, एपिडर्मिस म्हणजे बाह्य त्वचा, डर्मिस अंतर्त्वचा आणि त्याच्या खाली अंतस्त्व त्वचा असं म्हटलं जातं. अंतस्त्व त्वचा असं म्हटलं, सगळ्यात खालचा भाग की ज्या भागामध्ये ब्लड वेसल्सचं जाळं असतं. म्हणजे साधारण हा जो भाग आहे तर ह्याच्यामध्ये काय असं ब्लड वेसलचं हे काय असतं, जाळं असतं. ओके, आणि हे जे आहे ब्लड वेसल्स आणि नर्व फायबर्स सुद्धा असतात. त्याचबरोबर काय असतात, नर्व फायबर्स असतात की जे आपल्याला सेन्सेशन देतात आणि ती सेन्सेशन आपल्याला मेंदूपर्यंत त्याचं ज्ञान हे देत असते. ओके, आणि दुसरं महत्त्वाचं फंक्शन काय आहे, इट मेंटेन्स द बॉडी टेम्परेचर. नॉर्मल बॉडी टेम्परेचर मेंटेनन्सचं जे काम आहे ते मेंटेनन्सचं काम हे सबक्युटीज करतात. द एपिडर्मिस हॅज अ व्हेरियस लेअर. आता हे जे एपिडर्मिस आहे त्याच्यामध्ये असे वेगवेगळे लेयर्स असतात. ओके, आणि वेगवेगळ्या लेअरनी अशी काय बनलेली आहे, ही आपली त्वचा बनलेली आहे. लक्षात आलं का, पहा. ओके, आता त्यानंतर बघा फंक्शन्स ऑफ द स्किन. आपल्या शरीराची जी त्वचा आहे त्या त्वचेची काय कार्य आहेत बघा.
प्रोटेक्शन द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी लाईक मसल, बोन, ऑर्गन सिस्टीम एक्सेट्रा. म्हणजे शरीरातील अंतरंग जसं स्नायू, मसल्स म्हणजे स्नायू, बोन्स हाडे, ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था, या सगळ्यांचं रक्षण करण्याचं काम ही त्वचा करत असते. सेकंड, हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. शरीरातील आर्द्रता, मॉइश्चर म्हणजे काय, आर्द्रता म्हणजेच ओलावापणा राखून ठेवण्यास मदत करते. सिंथसायझिंग द विटॅमिन डी. ड जीवनसत्वाची निर्मिती ही आपल्या स्किनद्वारे होत असते. अँड फोर्थ वन, रिलीजिंग स्वेट टू रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर. स्वेट म्हणजे घाम. शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवण्याचं काम त्वचा करत असते. फिफ्थ वन, गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड द कोल्ड. त्यानंतर उष्णता व थंडीपासून संरक्षण करते. आणि लास्ट वन, द स्किन फंक्शन ॲज द सेन्सेसरी ऑर्गन ऑफ द टच. त्वचा ही स्पर्शेंद्रिय म्हणूनही काम करते. सो इन दिस वे दीज आर द 6 functions of the skin. Okay, now next one we are going to learn about the important part of the skin, that is the melanin. See, melanin म्हणजे काय? A pigment called melanin is present in the cells of epidermis. हा जो epidermis आहे, या epidermis मध्ये जे सेल्स आहेत, जे पेशी आहेत, तर ह्या पेशींमध्ये हे पिगमेंट असतं. म्हणजेच काय, बाह्य त्वचेतील थरांमध्ये पेशीत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. पिगमेंट म्हणजे रंगद्रव्य. लिहून घ्या, नवीन शब्द आहे पिगमेंट, रंगद्रव्य. हे कुठं असतं? एपिडर्मिस मध्ये ज्या सेल्स असतात, ह्या सेल्स मध्ये हे पिगमेंट आहे मेलॅनिन नावाचं, हे असतं. बरोबर आहे. द मेलॅनिन इज सिंथसाइज्ड इन सर्टन ग्लँड्स ऑफ इन द स्किन. तर मेलॅनिन त्वचेतील काही विशिष्ट ग्रंथीमध्येच हे तयार होत असतं. द पर्सेंटेज ऑफ मेलॅनिन डिसाइड्स द फेअरनेस ऑर डार्कनेस ऑफ द स्किन. आणि मग मेलॅनिनचं प्रमाण शरीरामध्ये, त्वचेमध्ये किती आहे याच्यावरून काय केलं जातं, त्वचेचा गोरेपणा किंवा काळेपणा हा ठरत असतो. द कलर ऑफ द स्किन ऑल्सो डिपेंड्स ऑन द क्लायमेट. आपल्या त्वचेचा रंग हा आपल्या सभोवताली असलेल्या वातावरणानुसार सुद्धा ठरत असतो. म्हणजे त्याच्यावर तो अवलंबून असतो. मेलॅनिन प्रोटेक्ट्स आवर स्किन अँड द इनर पार्ट ऑफ फ्रॉम द अल्ट्राव्हायोलेट सनरेज. आता या मेलॅनिनचं काय फंक्शन आहे, तर मेलॅनिन त्वचेचे व आतील भागाचे जे काही अतिनील सूर्यापासून येणारी जी अल्ट्राव्हायोलेट, आपण त्यांना अतिनील किरण असं म्हणतो, यापासून संरक्षण करण्याचं काम हे मेलॅनिन करत असते. म्हणजे एखादी व्यक्ती गोरी आहे किंवा एखादी व्यक्ती काळी आहे हे आपण त्याच्या स्किनवरनं ठरतो. पण स्किनमध्ये तो जो काळेपणा किंवा गोरेपणा हा कशावर अवलंबून आहे? मेलॅनिनचं प्रमाण हे त्या स्किनमध्ये किती आहे याच्यावरूनच त्या व्यक्तीच्या स्किनचा गोरेपणा आणि काळेपणा ठरत असतो. आपण कोणत्याही बाह्यकृतीवरून, त्याचबरोबर क्लायमेट सुद्धा सांगितलं, क्लायमेटचा सुद्धा आपल्या स्किनवर बराचसा परिणाम होत असतो. बरोबर आहे. तसं दुसरं एक सांगितलं, कोणत्याही बाह्यकृतीतून आपण हे मेलॅनिनचं प्रमाण कमी जास्त करू शकत नाही. म्हणून कितीही जाहिरातींमध्ये सांगितलं असेल की हे लावल्यानंतर गोरं होतं, तर असं होत नाही. मेलॅनिन हे शरीरामध्ये निर्माण होणारा विशिष्ट त्वचेच्या विशिष्ट ग्रंथीद्वारे निर्माण होणारा हा रंगद्रव्य आहे. हा आपोआप शरीरामध्ये तयार होत असतो आणि त्यानुसार प्रत्येकाची स्किनचा रंग हा ठरत असतो. बाह्य कुठलेही अप्लायन्सेस वापरून आपल्या त्वचेचा रंग बदलत नाही. ओके, पुढे बघा. कॅन यू टेल व्हॉट हॅपन्स वेन वी वॉक ऑर टू प्ले इन द हॉट सन. आपण जर कडक उन्हात सारखं खेळत असो किंवा उन्हात चालल्यामुळं काय होतं, वेन वी वॉक ऑर प्ले इन द सन वी गेट टायर्ड. आपल्याला दमायला होतं, आपली दमछाक होते, थकवा येतो. बट ॲट द सेम टाइम अवर स्किन बिकम्स वेट. वेट म्हणजे ओला. पण त्याच वेळी आपली त्वचा ओलसर झालेली दिसते, यालाच आपण घाम असं म्हणतो. स्वेट म्हणजे काय? घाम.
इन द स्किन देअर आर ग्लँड्स विच सिक्रीट्स द स्वेट. आणि आपल्या त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या काही ग्रंथी असतात आणि ह्या ग्रंथींद्वारे हा घाम तयार म्हणजे शरीरात तयार होत असतो आणि त्या ग्रंथींनाच काय म्हटलेलं आहे, स्वेट ग्लँड्स असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, घर्म ग्रंथी. काय म्हणायचं, घर्म ग्रंथी म्हणजेच काय, स्वेट ग्लँड्स. ओके. आफ्टर प्लेइंग इन द हॉट सन or after hard physical labor the temperature of body rises. ज्यावेळी आपण एखादं शारीरिक कष्टाचं काम किंवा खूप खेळल्यानंतर आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते काय होतं, वाढलेलं असतं. द स्वेट इज रिलीज. आणि मग त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातून घाम यायला सुरुवात होते. बरोबर आहे. इट हेल्प्स द रिड्यूस द टेम्परेचर. आणि त्याचा घाम काय येतो तर आपल्या शरीरातलं जे तापमान आहे ते तापमान कमी करण्यासाठी घाम येत असतो. ओके. अवर बॉडी टेम्परेचर युजली रिमेन्स कॉन्स्टंट ॲट अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. आपल्या शरीराचं अंदाजे जे तापमान आहे ते 37 डिग्री सेंटीग्रेड आहे. लक्षात आलं का? हां, नेक्स्ट बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. ऑब्झर्व युअर स्किन अँड द स्किन ऑफ युअर ग्रँडमदर ऑर एनी ओल्ड पीपल इन युअर हाऊस. तुमची त्वचा तुमच्या आजी किंवा आजोबांची किंवा घरातील इतर वृद्ध व्यक्तींच्या त्वचेचं निरीक्षण करा असं सांगितलेलं आहे. काय फरक दिसतो? व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस? ॲज वी ग्रो ओल्डर, जसजसं आपलं वय वाढत जातं, द प्रपोर्शन ऑफ फॅट बिनीथ द स्किन रिड्युसेस. आपल्या त्वचेच्या खाली असणाऱ्या चरबीचं प्रमाण जसं वय वाढत जातं तसं काय व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं. मात्र हवेवर द प्रिव्हियसली टॉट स्किन डज नॉट श्रिंक. मात्र ताणलेली त्वचा मूळ स्थितीत येत नाही. म्हणून वयस्क व्यक्तीच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. दिस कॉजेस अ रिंकल म्हणजे काय, सुरकुत्या ऑन द स्किन ऑफ द ओल्डर पीपल. हां, उदाहरणार्थ बघा, एखादी आता ही जी आजी आहे ही तरुणपणी असताना टवटवी छान अशी दिसत होती, म्हणजे तिची स्किन चांगली होती, टाईट होती, सुरकुत्या पडलेल्या होत्या. त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीराच्या त्वचेच्या खाली फॅट्स म्हणजे चरबीचे लेयर्स असतात, त्यामुळे ती त्वचा व्यवस्थित तुकतुकीत दिसत असते. पण जसजसं वय वाढत जातं तसतसं त्वचेखाली असणारी ही जी चरबी आहे तिचं प्रमाण काय व्हायला लागतं, हळूहळू कमी व्हायला लागतं. मात्र ताणलेली त्वचा काय होते, पुन्हा ती मूळ रूपात येऊ शकत नाही. ती काय रबर नाही आहे, बरोबर. आणि त्यामुळं काय होतं, त्या त्वचेला काय पडलेलं, आता सुरकुत्या पडलेला आपल्याला दिसून येतं. ओके. पुढे बघा, डू यू नो इट इज द मेलॅनिन दॅट डिटरमाइन्स द कलर ऑफ अवर हेअर. आता त्याच पद्धतीनं बघा, आपल्या केसांना रंग सुद्धा मेलॅनिनमुळेच ठरत असतो. ओके. जेट ब्लॅक हेअर इज ड्यू टू द प्युअर मेलॅनिन. आता काळे गडद केस असणं हे शुद्ध मेलॅनिन शरीरात आहे हे दर्शवतं. वाईल ब्राऊन लाइटर हेअर इज ड्यू टू द सल्फर इन द मेलॅनिन. ज्यावेळी भुरे केस, पांढरट केस असं ज्यावेळी होतं त्यावेळी मेलॅनिन हे गंधकाचं प्रमाण, मेलॅनिनमधील गंधक, सल्फर म्हणजे काय, गंधक, याचं प्रमाण काय होतं, कमी असल्यामुळं ते केस कसे दिसतात, भुरे असे दिसतात. रेडिश हेअर इज ड्यू टू द आयर्न इन अ मेलॅनिन. जर लालसर केस असतील तर त्या मेलॅनिनमध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे केस ते लालसर आपल्याला दिसून येतात. म्हणजे आपल्या एकूणच जर बघायला गेलं तर आपल्या त्वचेप्रमाणे आपल्या केसांचा रंग सुद्धा हा मेलॅनिनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या मिनरल्सच्या प्रपोर्शननुसार हा ठरत असतो. ओके. ऑलवेज रिमेंबर बघा, फॉर द हेल्थ ऑफ अवर स्किन इट इज इम्पॉर्टंट टू कीप इट क्लीन. आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी ती त्वचा आपण स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्वचेच्या डिस्क्रायमिनेटिंग म्हणजे काय, भेदभाव करणं बिटवीन द पीपल बेस्ड ऑन देअर स्किन कलर इज अनसायंटिफिक अँड द रॉंग. म्हणजे त्वचेच्या रंगावरून भेदभाव करणं किंवा त्यांना टाळणं हे काय अशास्त्रीय आणि चुकीचं आहे किंवा गैर आहे.
Avoid the temptation of using artificial means to become fair. कृत्रिमरित्या आपण कशाही पद्धतीनं गोरे होऊ असा अट्टहास आपण टाळला पाहिजे. आता आपण शिकलेलो आहोत की स्किनचा रंग आपल्या शरीरामध्ये ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथींच्या मध्ये असणाऱ्या मेलॅनिनच्या प्रमाणावर ठरत असतो. मग हे मेलॅनिनचं प्रमाण शरीरात अंतर्गत असतं, बरोबर आहे, त्याला बाहेरून आपण बदलू शकत नाही. लक्षात आलं? ठीक आहे. ओके, इन दिस वे बघा व्हॉट वी हॅव लर्न हिअर. ऑल द बोन्स इन द बॉडी अलॉंग विथ द कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टम. The skeletal gives shape and support to the body. The outer covering of the body is called as the skin. The skeletal system and the skin perform the important function of the protecting the body and the internal part of the body. We must take care of the skeletal system and the skin. The skull, the ribcage and the backbone and the bones of the arms and the legs are main parts of the human skeletal system. Epidermis, dermis are the two main layers of the human skin. Okay, in this way student we complete our 8th topic. The notes regarding to that you have to prepare with your own studies by watching the video. Okay, in the next part of the video we are going to learn about the exercise of this topic. Till then, good day.